गीता आणि गंगोपाठोपाठ गायीला अनन्य सर्वसाधारण महत्व प्राप्त झाले आहे। भारतीय संस्कृतीत गायीला लक्ष्मीचं वरदान मानलं जातं, पण समाजात आजही या लक्ष्मीवर निर्दयी अत्याचार होताना आपण आपल्या उघड्या डोळ्यांद्वारे पाहत आहोत। त्यामुळे आज आपल्या भारतीय संस्कृतीला, आपल्या अस्मितेला आणि समाजाच्या भावनात्मक कल्पवृक्षाला कलंक लागू पाहत आहे। त्यामुळे या निर्दयी कृत्याविषयी उठाव करणे गरजेचे आहे, अशी मागणी आज समाजात व्यक्त होत आहे। कारण दिनांक 23 ऑगस्ट रोजी नंदुरबार हद्दीतील दुधाळी शिवारातील नंदुरबार नगरपालिका कचरा डम्पिंग ग्राउंड येथे शेकडो गोवंश यांची कत्तल करून त्यांचे तुकडे फेकले होते। याची माहिती आमच्या प्रतिनिधीला मिळाली। प्रतिनिधीने घटनास्थळी जाऊन या निर्दयी कृत्याचे स्टिंग ऑपरेशन केले। त्या ठिकाणी कमीत कमी 400 ते 500 जनावरांचे कापलेले अवशेष आढळून आलेत। हा प्रकार बकरी ईद या सणाच्या वेळी झाला आहे। या दिवशीच एकादशी होती, त्यामुळे हिंदू धर्मातील प्रत्येक नागरिकांच्या भावना तीव्र दुखावल्या आहेत। हिंदू धर्मात गायीला देवी म्हणून पूजलं जातं, परंतु ऐन श्रावण महिन्यात हा प्रकार झाल्याने मोठ्या कलंकाला सामोरे जावे लागत आहे। श्रावण महिना हा हिंदू धर्मासाठी पवित्र महिना म्हणून मानला जातो। त्याच महिन्यात शेकडो गोमातेची कत्तल करून फेकले गेले आहे। बकरी ईदच्या दिवशी या शेकडो गोमातेची कत्तल करून बकरी ईद मनवली गेली आहे, अशी संतापजनक प्रतिक्रिया नंदुरबारकरांमध्ये व्यक्त होत आहे। या निर्दयी प्रकाराची दखल घेत नंदुरबार येथील गोरक्षकांनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली असता प्रत्यक्ष स्थळी प्रशासन दाखल झाले। या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पवार आदी पोलीस कर्मचारी दाखल झाले होते। अशा प्रकाराची दखल घेत याबाबत प्रशासनास वेळोवेळी सांगण्यात आले होते, परंतु प्रशासनाकडून कुठलीच कारवाई झाली नाही। त्यामुळे गोरक्षकांमध्ये संतापाची लाट उसळत होती। त्यामुळे गोरक्षक यांनी पकडलेल्या वाहनाला आम्ही नंदुरबार नगरपालिका समोर खाली करू असा पवित्रा उचलला होता, परंतु पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर गोरक्षकांची समजूत काढून नंतर हे वाहन तिथेच ठेवण्यात आले। नंतर पोलीस प्रशासनाकडून पंचनामा करून कार्यवाही करण्यात आली। त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून त्या मांसाचे तुकड्यांचे नमुने चौकशीत घेण्यात आलेत व पशुवैद्यकीय केटी पाटील यांनी एकूण 6 नमुने चाचणीसाठी घेतलेत। त्यानंतर अप्पर पोलीस अधिकारी चंद्रकांत गवळी यांनी आमच्या वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत कठोर कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही दिली। शासनाने गोहत्या प्रतिबंधक कायदा काढला असल्यावर देखील गोहत्या होते कशी, असा सवाल आता हिंदू नागरिकांमध्ये उसळत आहे। नंदुरबार शहरातील कचरा हा नंदुरबार नगरपालिका यांच्या हद्दीत असलेल्या EBN वाहरो बाटेक यांना ठेका दिलेल्या कंपनीमार्फत हा सर्व कचरा ट्रॅक्टरद्वारे वाहिला जातो व नगरपालिका डॅम्पिंग ग्राउंड येथे या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते, परंतु कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या विषयाची गंभीरता का घेतली नाही, असाही विषय यावेळी व्यक्त होत होता। तसेच नंदुरबार शहरात महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे कार्यक्रमास आले असता त्यावेळी देखील त्यांनी गोरक्षकांनी या संदर्भात त्यांना घेराव घालून जाब विचारला। आपण काय काम ट्रॅक्टर मध्ये आता गहू मांडलेलं काम केलं, एका ड्रायव्हरने सांगितलं 300 ते 400 गहू झाले, तर हे आपल्या कंपनीचं ट्रॅक्टर आहे का किंवा आपलं नगरपालिकेचं आहे का? अच्छा, तर मग आपल्याला माहित होतं का याच्यामध्ये गोहत्या वगैरेचे सर्व वेस्टेज वगैरे टाकलं जात आहे? मग कंपनीची जबाबदारी काय याच्यामध्ये? कचरा पण कोणता कचरा भरताय? उद्या उठून माणूस कापून फेकला त्याच्यामध्ये हा सर प्लीज, तुम्हाला जेव्हा तुम्ही कसाईवाड्यामध्ये आता किती ट्रॅक्टर लावले होते तुम्ही? आमच्याकडे सर्व रेकॉर्ड आहे जे आहे ते, किती ट्रॅक्टर लावले होते त्या बकरी ईद निमित्त त्या परिसरामध्ये? किती एक्स्ट्रा ट्रॅक्टर लावले होते आपण? माझ्या अंदाजानुसार कमीत कमी 5 ट्रॅक्टर लावले होते। तर त्या 3 ट्रॅक्टर मध्ये काय जाणार आहे ते तुम्हाला माहिती आहे?
तो येणार एवढं माहिती. बरोबर बरोबर. तुम्हाला ही कल्पना नाही होती की याच्यामध्ये होईल का, हे होईल का, ते तुम्हाला काहीच कल्पना नाही. मग याच्या आधी जेव्हा तुम्हाला विचारण्यात आलं याच्यामध्ये काही रोल नाही, आपल्याला एवढं माहिती आहे का बकरीचं बकऱ्या कापल्या जातील त्याचं वेस्टेज कॉन्ट्रॅक्टचे आपल्या कॉन्ट्रॅक्टची. मग या कर्मचाऱ्यांची जबाबदारी कोणाची? आमची. तर मग या कर्मचाऱ्यांनी जे ढोलाई करतात तर यांना कळत नाही का की हे बकरे हे का काय, आपल्याला समजतं ना काय काय नाही. ये ट्रैक्टर भी था, बराबर. ये ट्रैक्टर के अंदर क्या है? काय की का चारा म्हणजे क्या बोलते हैं? चारा नहीं बोलते जो हाँ तो मतलब जो गाय वगैरह बैल वगैरह काटते हैं उसका जो वेस्टेज निकलता है वो है, बराबर. कितने की संख्या में कितने गाय काटते हैं या बैल काटते तब निकलता है कितना? अंदाज से एक अंदाजे 100 का ये क्या वहाँ 400 बोला था, पर ठीक है 100. तो अभी ये तुम्हारा किसने नगर पालिका में से बोले गया था, क्या क्या बोले गया था, कहाँ से बोले गया था ये ट्रैक्टर चलाने के लिए? ट्रैक्टर चलाना हाँ ना. तो इधर आ बेटा, तू क्या काम करता फिर इसमें? नहीं है, मैं गटार पे सर. गटर पे क्या? तेरा नाम क्या बेटा? अजय शिड़े. ये ट्रैक्टर चलाने को किसने बोला था तेरे को? मुझे ट्रैक्टर किसके लिए चलता हूँ? वसावे सर. ये क्या पहचानता तू इनको वसावे सर को मालूम था कि इसमें क्या जा रहा क्या नहीं जा रहा? सर तुमचा कर्मचारी आया बरोबर, याला तुम्ही पाठवलं होतं बरोबर. हा म्हणतो यांना पूर्ण कल्पना होती, सर्व कल्पना होती की याच्यामध्ये काय जातं काय नाही जातं, आणि कित्येक वर्षापासून असं चालू आहे, ते आमच्या डोळ्यात एकच चालू आहे. तुम्ही याच्यावर काय प्रतिक्रिया देणार? तुमचा कर्मचारी ना, तुम्ही ओळखता का याला ओळखता तुम्ही बरोबर. तर हे काय आणताय काय नाही आणताय याची कल्पना यांना नाही होती, असं तुम्हाला नाही होती यांचं म्हणणं असं बरोबर. साहेब काय ऐसा बोल रहे कि भाई ये तुम्हारी जिम्मेदारी है, हमारा इसमें कुछ लेना देना नहीं है. अरे तुला एवढंच माहिती होतं ना आता बकऱ्यांचं कापून येईल, एवढंच माहिती होतं ना. तसं पण हा म्हणजे ते शिकवताय तुम्ही त्याला. तेरे को ये मालूम नहीं था बकरे काय ये मालूम नहीं था तेरे को? अभी तूने माफी क्या बोला? रिकॉर्ड है सब, ये साहब के भरोसे मत लग, ये खुद छूट के तेरे को फंसाएंगे. ये बात कभी भी ध्यान में रख ले. जो वो सबके सामने बोल रहा है मैं, जो क्लियर होगा वो बता देने का. ये इनके आंख पे तेरी 3,000 की नौकरी जाएगी, वो 3-4 हजार की नौकरी के पायरे मत ये कर. तेरे को क्लियर बोल रहा है क्या था वो डेट बताए. साहब तेरे आंख पे डोल रहा है. बरोबर बरोबर बरोबर. आणि ऑफिसवर काय साहेबांना टाकाले ट्रॅक्टर टाकाले सांगतो ना बरोबर. तर मग या माते काय आईच्या कापेला कुपेला माहिती नाही जिम्मेदारी का? साहेब सांग रहा ना की आम्ही त्याचे दातच त्याच्या मरीमध्ये काय टाकतात ते काय टाकतात तुला समोर साहेब सांग रहा असं ना. ठीक आहे. इथे डम्पिंग ग्राउंड नंदुरबार इथे आपलं नगरपालिका अधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकाऱ्यांसह पोलीस उपस्थित आहे. इथे काही जे जनावरांचे अवशेष आहे ते ओपनरित्या टाकण्यात आलेले आहे. त्याची सर्व पाहणी करण्यात आली, त्यानुसार योग्य ती फिर्याद घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल. काही जनावर म्हणजे सर आता एम्ब्युलन्स मध्ये गायीचे तोंड दिसतंय ना सर, सॅम्पल घेण्यात येऊन पुढील कारवाई चालू आहे. तरी पण सॅम्पल घेऊन कारवाई करण्यात येईल. सॅम्पल घेऊन कारवाई करण्यात येईल. प्रश्न होता कारवाई कोणावर कराल? कारवाई कोणावर करणार? जे निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई कारवाई कोणावर होईल सांगू आम्ही. कारवाई कायदेशीर आता जोपर्यंत सत्य तुम्हाला पण माहिती असेल कुठून होते कसा माल येतो हे सगळं डिपार्टमेंटला प्रशासनाला माहिती असेल, त्यातला बातमी काही माहिती नसेल नाही, ते आता आम्ही सांगू शकत नाही. कारवाई जी तुम्ही कराल आपण एक पशुसंवर्धन तुमची भूमिका काय? ती कायदेशीर कारवाई केली जाईल. आता आम्ही मान्य करतो कायदेशीर कारवाई तुम्ही कराल. ठीक आहे. एक ट्रॅक्टरचा ड्रायव्हर सापडला, तुम्ही त्याच्यावर कारवाई कराल. नाही बाकी गुन्ह्यात निष्पन्न होतील ना.
इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. एक कटिंग वाला नाही, हा कमीत कमी असे 50 असतील. हो, मग ते तपासाचा पार्ट आहे. आता सगळा तपासामध्ये निष्पन्न होईल. एका सायांचेच आहे ना, जे काय ते कोणाचं असो ते तपासात निष्पन्न होईल. नाही पण एका सायांचेच आहे ना साहेब. हे तपासाचा भाग आहे, तपासात निष्पन्न होईल. मागचे जे गुन्हे दाखल केलेले आहेत मी जास्त बोलू शकत नाही, मी फक्त सांगतो तपासाचा भाग आहे, तपासात ते निष्पन्न होईल. साहेब एक छोटासा प्रश्न असा आहे की 20 तारखेला संध्याकाळी जेव्हा पोलीस डिपार्टमेंट तर्फे कारवाई करण्यात आली होती रज्जाक पार्कला, त्यावेळेस 400 ते 500 लोकांनी पोलीस प्रशासनाला घेराव घातला होता. त्याबद्दल आपली काय माहिती? त्याबद्दल मी आता सांगू शकत नाही, कारण माझ्याकडे ती माहिती नाही सध्या. तसं नाही साहेब, फोर्टला एसपी साहेब सुद्धा समक्ष होते ना. एसपी साहेब नव्हते, पवार साहेब होते. सध्या ती माहिती माझ्याकडे. 400 ते 500 लोकांनी डिपार्टमेंटला घेराव घातला होता. आपल्या तिघांच्या त्याच्यावर सया राहतील, त्याला आपण चिटकून घेऊ आणि ज्या वेळेला आपण ती रिसॅम्पलिंग करू, बरोबर त्यावेळेला तुम्ही आणि ज्या पोलिसांची आणि ज्या आमच्या अथॉरिटीची सही राहील त्यांच्या समक्ष हे करून ओपन करून त्याचं पाहिजे तेवढं सॅम्पल आपण रिपॅकिंग करू, तुमच्या समोर सील होईल आणि मग ते तो विषय झाला सर. पाठवलं. एक मिनिट सर, नाही सर, आमचं असं म्हणणं आहे का आम्हालाही सॅम्पल अशासाठी पाहिजे, आम्ही आमच्या प्रायव्हेट लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करून मागू आणि फिर्यादींना सॅम्पल लागेल. त्याचं तुम्ही सांगा तुमचे डॉक्युमेंटेशन आणि जर आम्हाला लेखी देत असेल तर आम्ही सांगितलं साहेबांनी तसं एखाद्याला आहे, आम्हाला काही माहित नाही. असं दुसरे तुम्ही नगरपालिकेचे कर्मचारी नाही आहेत का? नगरपालिकेचे कर्मचारी आहे, आम्हाला ठेकेदाराला आम्ही ठेका दिला आहे. तुम्ही नगरपालिकेचे कर्मचारी नाही आहेत का? नगरपालिकेचे कर्मचारी गेले आहेत बाहेर मिटिंगला सुद्धा. ते ज्यांनी जे आम्ही लाईव्ह ट्रॅक्टर पकडलं त्या कर्मचारी, त्या तिकडच्या ड्रायव्हरने त्याच्यासोबत असणाऱ्या माणसाने सांगितलं की नगरपालिकेतून आम्हाला पाठवण्यात आले होते. ऑन रेकॉर्ड आहे. नगरपालिकेने पाठवलं, पण आम्ही ठेका दिला आहे. ठेकेदार कोण आहे? त्यांनी काय केलं आम्हाला काय माहिती. मग साहेब तुम्ही एखाद्या कंपनीला ठेका दिला, मग तुमच्या कर्तव्य नाही का त्यांच्यावर वास ठेवणं? तुमची जबाबदारी नाही का त्यांच्यावर वास ठेवणं? हो का नाही? आरोग्य निरीक्षक देतील साहेब. ते रजिस्टर मध्ये तुमच्या गाडी नंबर रजिस्टर आहे आरोग्य निरीक्षक. आणि साहेब मागच्या 3 तासापासून सीओना फोन लावला जातोय, कर्मचाऱ्यांना फोन लावला जातोय, कोणी काय येत नव्हतं. सीओ एवढ्या पोलीस प्रशासनाच्या ताफा आल्यानंतर का तुम्ही आले? सीओ मिटिंगला आहेत. आम्हाला मला आत्ता फोन आला. नगरपालिकेच्या कामाने मिटिंगला गेले का? त्यांच्या डायरीमध्ये एंट्री असेल ना लिस्टमध्ये की मिटिंगला गेले म्हणून. त्याची आम्हाला एक कॉपी द्यावी मिळाल. पशुसंवर्धन विभागामार्फत 6 सॅम्पल कलेक्ट करण्यात आले असून हे सर्व सॅम्पल फॉरेन्सिक लॅब करीन ऑगस्ट 27 मुंबई येथे पाठवण्यात येते. साधारणतः किती वेळ लागेल? याला आपण तो कालावधी काही निश्चित नाही आहे, पण त्यांच्याकडे जेवढे म्हणजे सॅम्पल किती अवेलेबल आहेत टेस्टिंगसाठी त्यानुसार ते लॅब रिपोर्ट उपलब्ध करून देत असते. जिल्ह्यात आणि महाराष्ट्राची गो तस्करी सुरू आहे, अवैध गो हत्याबंदी लागू केली सरकारने चालू केलं. साहेब एक मिनिट केलाय बाबा सर्रास त्यांच्या समोर इकडे कतर हत्या सुरू आहे. याच्या तुमची उपाययोजना काय केली आम्ही जिल्ह्याचे संरक्षक आहोत. नंदुरबार शहरामध्ये जे अवैध गो आणि अख्ख्या महाराष्ट्रात जी कत्तल होते याच्यावर तुम्ही स्टेटमेंट काय दिलंय, बरोबर? त्याच्यानंतर याच्यावर उपाययोजना तुम्ही काय केली? कत्तल होते आज बकरी एसपीला आणि कलेक्टरला मी बोलतो, कोणीही याच्यावर काही करू शकत नाही. अजून बोलतो काय तुम्ही बोललो ना तुम्ही दुर्दैव वाटतं माझ्या एवढं गोशाळेला कोणी केलं नाही. काय नाही ₹1 रुपये दिले प्रत्येक गावाला.
खंत वाटते आम्हाला की तुम्ही वेळ देऊ शकत नसेल जनतेला. साहेब तुम्ही जनतेचे कर्णधार आहात. जनतेने तुम्हाला बसवलंय, कशासाठी बसवलं साहेब तुम्हाला? जनतेची समस्या तुम्ही जाणून घेतली पाहिजे ना. तुम्ही जाणत नाही साहेब जनतेची समस्या. जनतेची समस्या तुम्ही जाणत नाही साहेब. दुर्दैव वाटतं, खंत वाटतं आम्हाला गच्चीवाले. आणि कसं आहे साहेब, संबंधित विभागाचे आपण मंत्री आहात त्याच्यामुळे साहेब आम्ही नॅशनल वाले त्या विषयावर आम्हाला तुम्ही आम्हाला वेळ द्यायला पाहिजे होता सर. आम्हाला तुम्ही पर्सनल कामासाठी आलेले. बिलकुल पर्सनल कामासाठी वेळ द्या ना सर. तिसरीच्या प्रोग्राम नंतर शकतो 10 मिनिटं उशिरा येतात. काय फरक पडणार आहे कार्यक्रमाला? कुठल्या तुम्ही मंत्री असून असं बोलणं चांगले वाटत. सोबत साहेब असं बोलणं एवढं आम्ही सांगू शकतो तुम्हाला. मेंढपाळांचे प्रश्न आहे, धनगर आरक्षणाचे प्रश्न आहे.